बेनिफिट झालेला आहे? येस. ग्रेट मॉर्निंग सर, ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव निर्मला विरकर आणि माझं पावणे 3 महिन्यात 22 किलोचा फॅट लॉस झालेला आहे. येस. तर बघू शकते पावणे 3 महिन्यामध्ये 22 किलो वजन मॅमचे कमी झाले. तुम्ही जर चुका नाही केल्या तर तुम्हाला फायदा होणार. तुम्ही चुका केल्या तर बघा टोटल त्यांनी पावणे 3 महिने प्रॉपर वेळ दिला आणि त्यामध्ये 22 किलो फॅट लॉस केला. आता टेन्शन आहे का त्यांना? येस. त्यामुळे काय काय बेनिफिट झाला तुम्हाला, काय काय फायदे तुम्हाला झाले या फॅमिलीमध्ये? येस. वजन कमी झाल्यामुळे आळस कंटाळा पूर्णपणे गेलेला आहे आणि पाय माझा मोडलेला होता, त्याची 2-3 वेळा सर्जरी झाली. त्याच्यामुळे मला कोणतीच काम वगैरे करता येत नव्हती, वजन खूप वाढलं आणि आता त्याच्या वजन कमी झालं, पायाचं दुखणं पण पूर्णपणे कमी झालेलं आहे, सूज वगैरे पूर्ण गेलेली आहे. आता छान सगळी कामं वगैरे मला करता येते, शेतात वगैरे जाता येतंय आणि भारी वाटतंय आता वजन वगैरे कमी झाल्यामुळे. येस. तर बघू शकते ऑलरेडी तर मॅमला बघा पायाला फ्रॅक्चर झालं होतं, त्यामुळे सर्जरी आज आणि त्यामुळे वजन त्यांचं वाढत चाललेलं होतं आणि आज त्यांचं जीवन बदलते आणि बऱ्याच सदस्यांना अजूनही विश्वास नाही की बदलेल का नाहीये, करू का नको असे मनामध्ये डाऊट येत आहे. मॅमचं आयुष्य बदलेल, तुमचं सुद्धा आयुष्य बदलू शकतं, पण त्यासाठी या फॅमिलीमध्ये काय त्यांनी केलेलं आहे तुम्हाला माहिती पाहिजे. येस. लक्ष देते जर ही फॅमिली मिळाली असती तर काय झालं असतं तुम्हाला? अजून वजन वाढत वाढत गेलं असतं आणि मला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागलं असतं, स्वतःची कामं स्वतः करता नसती आली. येस. तर बघू शकते ऑल लीडर. आणि हे किती दिवसापासून तुमचं वजन वाढत चाललेलं होतं? 7-8 वर्ष झालं, खूप वजन वाढत वाढत चाललं होतं. येस. तर बघा ऑल लीडर तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये जर असा बदल हवा असेल तर तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल, सातत्य ठेवावे आणि त्यासाठी या फॅमिलीवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. काय अशी जादू झाली आणि आधी कधी असे प्रयत्न केले का तुम्ही वजन कमी करण्यासाठी? प्रयत्न असा नव्हता केला. बरं असं मनात विचार करायचे की आता कमी जेवायचंय, संध्याकाळी जेवायला नको. बरं असं कंट्रोल होत नसायचं, खायचीच मी, त्याच्यामुळे काय कधी असं हेच नाही झालं. फक्त उपाशी राहून वजन कमी होईल का? म्हणजे बरेच सदस्यांना असं वाटतं की नको एक्सरसाइज करायचा आणि वजन म्हणजे आपण डाएट करायचा, असं करून वजन कमी होईल का? नाही होणार. आपण उपाशी राहिले तर आपल्याला अशक्तपणा येणार आहे, विकनेस जाणवणार आहे, आजारी वगैरे पडणार आहे आपण. येस. तर बघू शकतो आपल्या शरीराची जी नीड आहे हेच बरेच सदस्यांच्या माइंड लक्ष देत नाही की बरेच सदस्यांना असं वाटतं की चला नको फक्त एक्सरसाइज करू आणि नाही घरातील आपण डाएट केला तरी चालेल. असं अमेझिंग चेंजेस तुमच्यामध्ये होणार नाही. आपल्या बॉडीमध्ये जी काय गरज आहे हे देणं गरजेचं. आपलं इंजिन कसं चालणार? आपलं शरीर म्हणजे जे इंजिन आहे आणि या इंजिनाला जर गरज आहे त्या इंधनाची आणि इंधन म्हणजेच आपलं सकसार खूप महत्वाचं आहे. तुमच्या शरीरासाठी जेवढे न्यूट्रिशन व्हॅल्यू गरजेचे आहे ते त्या सकसारमध्ये मिळतात. असं अमेझिंग. काय वाटतं हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? पहिल्या फोटो मध्ये खूप वजन वगैरे आणि चेहरा वगैरे खूप मोठा दिसतोय आणि आता बारीक झालाय, भारी वाटतंय, आता छान दिसते. येस. तर बघू शकता लीडर. तर असा जर तुम्हाला चेंजेस हवा असेल तर वेलकम टू वेलनेस फॅमिली. वेलनेस फॅमिलीचं महत्व समजून घ्या. नक्कीच या गोष्टी गरजेच्या आहेत. बघा आजपर्यंत तुम्ही न्यूट्रिशन खात होते परंतु प्रॉपर न्यूट्रिशन खात नाही. आपल्या जीवनामध्ये पण न्यूट्रिशन मिळते परंतु प्रॉपर मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीराला दररोज काय सांगा अगोदर तुम्ही कोणत्या प्रकारचे न्यूट्रिशन खात होते, जे काही या फॅमिलीने अगोदर कोणते कोणते न्यूट्रिशन खात होते? न्यूट्रिशन म्हणजे जेवणात असतं, बरं आपल्या शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढे आपल्याला जेवणातून भेटत नाही. भाकरी, भात, आमटी, भाजी, दुसरं सलाड वगैरे असं कधी जास्त खाण्यातच येत नव्हतं. हेच आपलं घरचं जेवणच, वरण भात, भाकरी, चपाती हेच खायला जायचं. भात जास्त करून. येस. होऊ शकते भातामधून आपल्याला काही मिळणार नाही न्यूट्रिशन ऑलरेडी. आपल्याला दररोज फायबर 35 ग्रॅम पाहिजे. ते जर फायबर आपण नाही घेतलं बरेच सदस्य म्हणतात सकसार आयुष्यभर खायचा नाही. हा डिसिजन तुमचा आहे. तुम्ही जर फायबर दररोज 35 ग्रॅम खात असाल तर तुमचा डिसिजन तुमच्या हातामध्ये. पण फायबर खाण्यासाठी आपल्याला कोणते पदार्थ खावे लागतील आणि किती प्रमाणात खावे लागतील याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. हे अभ्यासावरती आहे, तुमच्या माइंडवरती आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला 1 ग्रॅमला 1 किलोला तुम्हाला दररोज खायला पाहिजे, तेव्हा तुमची बॉडी मेंटेन राहील. कॅल्शियम 1 ग्रॅम दररोज पाहिजे, तेव्हा तुमचं शरीर सुंदर आणि निरोगी राहील. जॉईंट साठी तुम्हाला ग्लुकोजामाइन 1.5 मिलीग्रॅम खावं लागेल. कोण खाते असं दररोज? दररोज किती सदस्य खात आहेत? मग तुम्ही ठरवा सकसार खायचं का नाही. वेलनेस फॅमिलीचं महत्व समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला शिकायचे आणि सकसार कोणताही खाऊन चालणार नाही. आपल्याकडे भरपूर प्रकारचा सकसार आहे, म्हणजे तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. सकसार दिला आणि फुकट मिळतोय म्हणून काही सदस्य खाणार, परंतु फायबर किती खायचे माहिती नाही. फायबर कोणत्या याच्यामधून किती मिळणार हे माहिती पाहिजे. ते मॅमने अभ्यास केला. निर्मला मॅम यांनी पावणे 3 महिन्यामध्ये 22 किलो फॅट लॉस असाच झालेला नाही. त्यांनी वेनेस्कोवरती विश्वास ठेवला. वेनेस्को जे सांगतात येसला येस आणि असा त्यांना बेनिफिट झालेला आहे. त्याचबरोबर
त्याचे फायदे काय झाले? तुम्ही 21 डे मध्ये वेट लॉस मध्ये भाग घेतला होता, तुम्हाला काय काय बक्षीस तुम्हाला मिळाली? बघा, त्यांनी जर प्रॉपर वेळ दिला त्यामुळे त्यांना पारितोषिक मिळाले. काय बक्षीस तुम्हाला मिळाली? येस, 50 ग्रॅम चांदीचं नाणं मिळालं, एकदा 20 ग्रॅम आणि एकदा 30 ग्रॅम, असं दोन्ही मिळून 50 ग्रॅम मिळालं. आणि छान भरपूर अशा सदस्यांमध्ये रिकग्नायझेशन झालं. येस. तर बघू शकता का, तुमचा असं सत्कार होणार आहे का? तुम्ही छान असं कधी स्वयंपाक केल्यानंतर तुमचा सत्कार झालाय का? या ठिकाणी बघा, वजन कमी केल्यानंतर तुमचं असं रिकग्नायझेशन सुद्धा होऊ शकतं. ही आहे वेलनेस फॅमिली. बघा, यामध्ये तुम्हाला असं कधी विचार केला का तुमचा असा सत्कार होईल हजारो सदस्यांच्या समोर? असं काय तुम्ही काय कार्य करणार जेव्हा तुमचा सत्कार होणार आहे? येस. तर लक्षात घ्या, तुमचे सुद्धा अशी काही स्वप्न असतील तर या फॅमिलीमध्ये पूर्ण होऊ शकते. तुम्हाला असं वाटत चला आपण सुद्धा एक स्टेजवरती जाऊ, एक वेगळी ओळख निर्माण करून मिळणार आहे या फॅमिलीमध्ये तुम्हाला. अगोदर आपण काय होतं आणि या फॅमिलीमध्ये आपल्याला काय चेंजेस करून दिलेलं हे सुद्धा विसरणं तुमच्यासाठी अशक्य असणार आहे. येस, लक्षात घ्या. आणि जे आपल्याला मिळाल ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. काय वाटतं, इतरांना तुम्ही देतायत आरोग्य? येस. हो सर, माझी बहीण आहे, भाऊ आहे, जाऊ आहे. काय वाटतं, इतरांना आरोग्य दिल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून जे ब्लेसिंग मिळतात, काय सांगाल त्याबद्दल? वाटतं आपण जसं फिट मध्ये आहे तसं सगळीच असं वाटतं, कोणी आजारी वगैरे असू नये. बघू शकताय. आणि बाय प्रोफेशन तुम्ही काय करताय? मी शाळेत स्वयंपाक करते, शाळेतल्या मुलांना. तर बघू शकताय, तरी सुद्धा तुम्ही एक वेलनेस कोच बनू शकता. बाय प्रोफेशन तुम्ही बघा शाळेमध्ये, म्हणजे तुम्ही कोणतेही कार्य करत असाल तरी एक वेलनेस कोच. काय सांगाल, वेलनेस कोच ही एक वेगळी ओळख आणि ते जे तुम्ही बाय प्रोफेशन तुम्ही काम करताय, काय डिफरन्स वाटतो तुम्हाला? वेलनेस कोच बनणं खरंच गरजेचं आहे किंवा काय यामध्ये वेगळं वाटतं तुम्हाला? येस. हो सर, तशी गरज आहे. आपण जर स्वतः वेलनेस कोच असेल तर आपण आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकतो, आपण स्वतः पण निरोगी राहू शकतो आणि इतरांना पण निरोगी करू शकतो. त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय मिळाले वेलनेस कोच झाल्यानंतर? अगोदरची लाईफ कसं होतं आणि वेलनेस कोच झाल्यानंतर काय तुमच्यामध्ये अजून चेंजेस झाले? काय तुम्हाला या फॅमिलीमध्ये अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा काय तुम्हाला या फॅमिलीमध्ये आरोग्य सल्लागार झाल्यानंतर पाहायला मिळालं? मला बोलायला जमत नव्हतं, आता मी बोलतेय. असं अरे मला वा. बोलताच येत नव्हतं पहिलं, आता बोलायला मला म्हणजे धाडस वाढलंय माझं. मी आता बोलतेय, पहिलं बोलत नव्हते. आणि असं जास्त माणसांमध्ये वगैरे मला असं जायला आवडत नव्हतं, आता जातीये मी. अरे वा. येस. आता यासाठी जर तुमच्या वेलनेस या आता तुमची या वयामध्ये जर असं तुम्हाला क्लास लावायचा, ट्युशन लावायचं जर ठरवलं असतं की चला आता बोलण्यासाठी तुम्हाला एक क्लासेस लावायचे, तर हे शक्य झालं असतं? म्हणजे भाषण कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला एक क्लासेस जॉईन करायचे या वयामध्ये, तुमच्याकडून झालं असतं का? नाही सर. येस. तर बघू शकते बरेच बाहेर मार्केटमध्ये खूप सारे क्लासेस आहेत असे की चला भाषण कौशल्य, तुमचा कॉन्फिडन्स लेवल हे शिकणे, पण आपलं या वयामध्ये आपण नाही करू शकत, कारण या वयामध्ये आपल्याकडे घरातील काम असतील, आता तेच त्यांचं शेड्यूल. पण हे फॅमिली तुम्हाला काय देणार? एक तुम्हाला नवीन ओळख देणार आहे, बोलण्याची एक तुम्हाला नक्कीच. मॅमला आता बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढला, आता त्यांचा फायदा त्यांना त्यांच्या लाईफ मध्ये होणार. काय वाटते तुम्हाला, याचा फायदा झाला तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये? हो सर, झालं. आता शाळेत आमच्या मॅडमची बदली झाली, तेव्हा मला बोलायला सांगितलेलं. मी पहिली तर बोलू शकले नसते, पण मी आता बोलले त्यांच्याबद्दल थोडंफार. येस. अरे वा. बघा, यासाठी जर तुमच्या वेलनेस कोचने असं सांगितलं असतं की तुम्हाला मी बोलायला शिकवणार आहे, तुम्हाला भाषण कौशल्य शिकवणार आहे, तुमचं वजन कमी करून देणार आहे, बीपीच्या टॅबलेट बंद करणार आहे, शुगर, किती पैसे तुम्ही दिले असते किंवा अजून तुम्हाला तुमचा सत्कार होणार आहे, चला तुमचा सत्कार सुद्धा त्यामध्ये करणार आहे, असं जर तुमच्यासाठी एवढी ऑफर आम्ही दिली असती तर किती पैसे तुम्ही दिले असते यासाठी? तर नसतं पहिलं तर बोलायला काय शिकवायचंय असं पहिलं मनात आलं असतं, काय बोलायला शिकायचंय, मला काय बोलता येत नाही का, असंच वाटलं असतं. येस येस येस. तर बघू शकताय लीडर, तर बरेच सदस्यांचा माइंड वेगळा असतो की चला काय या फॅमिलीमध्ये आपल्याला काय मिळणार. बरेच सदस्य फक्त वजन कमी करायचे या दृष्टीने येतात, म्हणजे अजून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळणार. बरेच सदस्यांना सकसा आपला माग असतो, सकसा सोबत जर या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत असतील तर याचे वेगळे चार्जेस आपण घेत नाही. या गोष्टीचा अभ्यास आपण करत नाही, फक्त सकसा हे तुम्ही स्वतः खाता. जे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बाहेर वडापाव पिझ्झा बर्गर खाता त्याच्या बदल्यात हा ग्रेट आहे आणि बेटर आहे, ज्यामुळे तुमचं लाईफ बदलणार. ही संधी तुम्हाला मिळते बस. असं तुम्हाला सांगितलं चला वडापाव खाऊन तुमचा सत्कार केला जाईल असं आहे? चला हजार सदस्यांसमोर तुमचा सत्कार केला जाईल, चला पाणीपुरी खा, वडापाव खा, जाड जुड दिसा, असं तुम्ही जाड असते आणि तुमचा सत्कार केला तर ते शोभलं असतं का? येस. तर या गोष्टी खूप महत्वाच्या. काय सांगाल, आज तुम्ही फिटनेस मध्ये आहात आणि या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या.
आता बरेच सदस्यांनी दिवाळीला तुम्ही आता उद्या भाऊबीज आहे, बरेच सदस्य तुम्ही ड्रेस साड्या घेता, पण तुमचं शरीर जर ओबडधोबड असेल तर ते छान दिसणार आहे का? चला मॅमच आपण फोटो पुन्हा एकदा पाहा. काय वाटते तुमचं जर शरीर वजन वाढेल असतं तर ती साडी तुम्हाला शोभून दिसेल का? नाही दिसणार आहे सर. येस, तर बघू शकताय आपण त्यांचा एक पुन्हा फोटो शेअर करणार आहोत. येस ऑल लीडर, तुम्ही सांगा आता तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला जर असं बदल हवा असेल हे पाहू शकताय. तुम्ही ज्यावेळेस फिटनेस मध्ये असता त्यावेळेस तुमच्यामध्ये असा चेंजेस आणि जे काही तुम्ही ड्रेस साडी असेल यूज करणार आहात ती तुम्हाला शोभून दिसेल. पण तुमचं शरीर जर ओबडधोबड असेल 10,000ची साडी सुद्धा तुम्हाला छान दिसणार नाही. काय सांगा, काय वाटते निर्मला मॅम, खरं आहे? आत्ताचा फोटो छान आहे सर, आणि फिटनेस मध्ये असल्यावर आपण कोणतेही कपडे घातले तरी पण चांगलं वाटतं. आणि जर वजन वगैरे जास्त असेल, शरीर ओबडधोबड असेल तर आपण कसा पण ड्रेस घालू शकत नाही. येस, बघू शकते या ठिकाणी तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार. बरेचशा तुमच्या इच्छा मारून जगावं लागतं लाईफ मध्ये, कारण तुमचं शरीर साथ देणार नाही. तर त्यासाठी बघा हे परिवर्तन म्हणजे ही फॅमिली काय काय देते, एक एक गोष्ट तुम्ही लिहून ठेवू शकता. या फॅमिलीनं मला काय दिलं आयुष्यामध्ये, या फॅमिली काय दिलं. फक्त सकसा महागाई म्हणून आपण बरेच सदस्य वेनेस्टोरला हे करतो ते करतो, बरेच सकसारा नाव ठेवतो. पण सकसारा रिलेटेड आपल्याला काय काय फायदे मिळाले हे सुद्धा महत्वाचे. मॅमला बघा काय हजारो सदस्यांच्या समोर त्यांचा सत्कार झाला, प्लस त्यांचे जे काही छोटे मोठे आजार होते ते तर बरेच झालेले आहेत, वजन कमी झालेले, पुन्हा कमी वेळेमध्ये 50 ग्रॅम त्यांना सिल्वर कॉइन मिळालेले आहे. त्याचबरोबर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे. आता त्यांच्या स्कूलमध्ये त्यांना त्याचा फायदा होतोय. हे फायदे हे तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला शिकण्याची गरज पडलेली नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, त्यांचे ज्या काही इच्छा आहेत आता त्या पूर्ण होत आहेत. एक वेलनेस कोच झाल्याने त्यांना एक आशीर्वाद मिळत आहेत, ब्लेसिंग मिळत आहेत. तुम्ही सुद्धा एक वेलनेस कोच बनू शकता. काय वाटते तुम्ही त्या प्रोफेशन मध्ये आयुष्य जगत होते, एवढ्या सदस्यांची अजून तुम्हाला काय वाटते, नवीन सदस्य तुम्हाला जॉईन झाले, एक रिलेशन बिल्ड झाले असं वाटते, नवीन सदस्य तुमच्या जीवनामध्ये आले या फॅमिली सोबत? हो सर, नवीन नवीन ओळखी वाटतात ते असं म्हणजे शाळेत मुलाच्या योगा दिनाच्या वेळेस त्यांच्या सरांनी विचारलं त्यांना, तुमच्या घरी कोण व्यायाम वगैरे करतं का? म्हणतो मम्मी कुणीच नाही हात वरती केला, फक्त मीच हात वरती केला, माझी मम्मी करते म्हणून व्यायाम. ती एक वेलनेस कोच आहे. येस, बघा हो तिथे बघू शकते तुमच्या मुलाचा सुद्धा एक म्हणजे अभिमान वाढणार आहे तुमच्या शाळेमध्ये. असं बघा आपले आई वडील काहीतरी करतायत, चांगलं कार्य करतायत. बघा शाळेमध्ये 30-40 काही संख्या असेल त्यांच्या क्लासमध्ये किंवा 100-150, परंतु त्यामध्ये एकच व्यक्ती हात वर करत असेल तर बघा, आणि आपले आई वडील चांगलं कार्य करतात त्याच ठिकाणी तुम्ही जर असं त्या ठिकाणी तुम्ही व्यायाम करत नसते तर तुमच्या मुलाने हात वर केला नसता. तर लक्षात घ्या हे एक आपलं चांगलं काम आहे. लक्षात घ्या, आणि ही एक ओळख तुम्हाला म्हणजे किती गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. मग यासाठी वेगळे चार्जेस आपण घेतोय का हा एकदा विचार करणं गरजेचे. एक ओळख निर्माण होणार आहे बॉस. आरोग्य सल्लागार म्हणजे तुमच्यासाठी डॉक्टरांपेक्षा सुद्धा बेटर डिग्री आहे. लक्षात घ्या ऑल लीडर, तुम्ही त्याला हलक्यात घेऊन येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल आमचे आरोग्य सल्लागार अशी त्यांची अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यावी लागेल. आणि अरे माझ्यासाठी वेळ काढा असं तुम्हाला बोलावं लागेल. आज युनेस्को तुम्हाला फोन करतायत, बरेच सदस्यांना असं वाटतं की त्यांना काही काम नाहीये, एक दिवस तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ही वेळ येणाऱ्या काळात खूप दिवस तुम्हाला बघण्याची वेळ लागणार नाही. आणि हा एक ब्रँड आहे, या फॅमिली सोबत तुम्हाला राहावं लागेल. खूप साऱ्या फॅमिली तुम्हाला मिळते पण नॉलेजेबल फॅमिली तुम्हाला मिळणार नाही. सकसार फुकट देणारे सदस्य मिळते पण त्यांच्याकडे नॉलेज नसेल. तर या गोष्टी तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचे आणि तेच केलेले निर्मला मॅम यांनी. लक्ष देते. थँक्यू सो मच निर्मला मॅम. आपण जाणार सुप्रिया कोलपटे मॅम यांच्याकडे, त्यांचे अभिनंदन. त्यांना काय फायदा झालेले. ग्रेट मॉर्निंग मॅम.